बंधूंनो, जुना काळ व जुने दिवस किती आनंदमय होते याचे आपल्याला स्मरण करून द्यावेसे वाटते. सकाळ झाली की कोंबडे बाग द्यायची, चिमण्यांची चिवचिवाट, म्हाताऱ्या लोकांच्या भोपाळ्या, रेडिओतील देवांची सुंदर गाणी, स्त्रिया गाण्यांच्या ओव्या म्हणत जात्यावर दळण दळायच्या. काय प्रसन्न वातावरण असायचे. झाड झूड सळा सारवून अंगणात सुंदर रांगोळ्या, सर्व कामे स्त्रिया आनंदाने करायच्या. या निमित्ताने त्यांचा पुरेपूर व्यायाम व्हायचा. पुरुष मंडळीसुद्धा शेतात कामावर जाण्याची धावपळ, कोठ्यांमधील बैलांच्या गुरांच्या गळ्यातील घंट्यांचे आवाज, रेडिओमधील मधुर संगीत, जुनी गाणी की जी काळजाला लागायची. जसे स्वर्गमय वातावरण असायचे. देवालाही समाधान वाटत असावे की मानवाकरिता आपण पृथ्वीवर जी सुंदर रचना केलेली आहे त्याचा ते पुरेपूर आनंद लुटत आहेत व प्रामाणिकतेने जगत आहेत. त्या काळी कविलूंची, टिनांची, मावदाचे साधेसुधे घरं असायचे. पाटलांचे मोठमोठे वाडे असायचे. यांच्या घरी भिंतीवर लावलेली मोठी घड्याळ, नॅशनल एकोचा मोठा रेडिओ, सायकल व गुरंढोरं असायची. तो त्या काळचा श्रीमंत माणूस. त्यावेळी मात्र एवढा पैसा नव्हता, परंतु स्त्री असो वा पुरुष सर्वांजवळ माणुसकीचा झरा अखंड वाहत होता. एकमेकांबद्दल प्रेम, माया, आपुलकी व सहानुभूतीचे भंडार होते. सदाचार संपन्न व धार्मिक वृत्तीचे लोक होती. एकमेकांच्या सुखदुःखात, संकटात धावून जायचे. वादविवाद, भानगडी जागच्या जागेच मिटवायचे. त्यामुळे पोलीस दादासुद्धा शांततेने झोपायचे. कुठे कार्यक्रमाला जायचे तर सासूसोबतच सून जायची. हातात बांगड्या, डोक्यावर पदर. कोणी विचारलं तर अभिमानाने सासू सांगायची, ही माझी सूनबाई. खरंच जुना काळ किती न्यारा होता. चावडी होती, पार होता, जीवाहून प्यारा होता. आईबाबांसारखीच काका काकूंची माया होती. डोक्यावर आजी आजोबांची छाया होती. हुरडा होता, ओंब्या होत्या, हरभऱ्यांचा हुळा होता. तो काळ बरा होता. नात्यांचा जिव्हाळा होता. मान सन्मान संस्कार होते. सणवार एकत्रच होत होते. कायम माणसांची वर्दळ, पाहुणे रावणे येत होते, जात होते. एकच रेडिओ होता तेव्हा सगळा गाव जमायचा. सुख असो दुःख असो प्रत्येकजण रमायचा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना देवासमान मानायचे. उमराही त्यावेळी लाजायचा. बांगड्याचाच आवाज वाजायचा. चहा तयार आहे, घेऊन जा. तोच इशारा समजायचा. दादा हो, सगळं काही संपलं आता. चावडी नाही, पार नाही. नातेगोते आटून गेले. नात्याला जिव्हाळ्याची किनार नाही. बदलून गेली दुनिया सारी. सगळ्या मर्यादा तुटून गेल्या. ममतेच्या, जिव्हाळ्याच्या सगळ्याच नद्या आटून गेल्या. तोच काळ चांगला होता. गाडी होती, बैल होते, वखर होता, कासरा होता. पोरीच्या घरी पाणी न पिणारा त्या काळी सासरा होता. प्रामाणिकता, नीतिमत्ता, सदाचार, गुणसंपन्न जनता होती. डॉक्टर APJ व अब्दुल कलाम, लालबहादूर शास्त्री, रामचंद्र घंगारे दादा, सुदाम काकासारखे प्रामाणिक नेते होते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असे आयुष्य असावे. जन्माला आलो आणि मरून गेलो असे आयुष्य नसावेच. धन्यवाद.